श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्षचे जे गुरुवार सुरू होणार आहे, म्हणजे आज गुरुवार आहे आणि पुढच्या गुरुवारपासून आपले मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवार सुरू होणार आहे। म्हणजेच आपण महालक्ष्मी व्रताचे जे उपवास करत असतो त्या गुरुवारला सुरुवात होणार आहे आणि बऱ्याचशा माता भगिनींची तयारी सुद्धा सुरू झाली असेल, कारण की आपण हे लक्ष्मी व्रत करण्याच्या अगोदर सुद्धा आपल्या घरामध्ये आवरासावरी करत असतो। तर बघा, महालक्ष्मीचे जे गुरुवार सुरू होणार आहे, उपवासाला जी सुरुवात होणार आहे, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नेमके किती गुरुवार करायचे, कारण की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे। तर काळजी करू नका, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला किती उपवास करायचे आहेत आणि उद्यापन केव्हा करायचं आहे संपूर्ण मी माहिती सांगणार आहे। या ज्या वर्षी आहे म्हणजे 2024 आणि 23 आणि 24 या वर्षी आपले मार्गशीर्ष गुरुवार दोन्ही महिन्यांमध्ये बसत आहेत। बघा, या ठिकाणी आता 13 तारखेला अमावस्या आहे आणि 13 तारखेला बुधवारीपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय। तर या ठिकाणी बघा, मार्गशीर्ष महिना बुधवारी सुरू होतोय, म्हणजेच अर्थात दुसरा जो वार आहे तो गुरुवार आहे, तो आहे आपला पहिला गुरुवार। तर मी तुम्हाला तारखा सांगते। बघा, या ठिकाणी गुरुवार 14 तारीख म्हणजे 14 डिसेंबर गुरुवार पहिला आहे, त्यानंतर 21 डिसेंबर गुरुवार दुसरा आहे आपला, आणि त्यानंतर 28 डिसेंबर गुरुवार तिसरा आहे आपला, आणि गुरुवार जो चौथा आहे तो 4 तारखेला आहे म्हणजे 4 जानेवारीला, आणि जो 5वा गुरुवार आहे तो 11 तारखेला आहे, 11 जानेवारी। म्हणजे 11 तारखेला अमावस्या संपत आहे, म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, आपला जो शेवटचा गुरुवार आहे तो 11 जानेवारी या दिवशी आहे। म्हणजे कोणते कोणते 5 गुरुवार उपवास आपल्याला पडतात हे मी तुम्हाला सांगितलेले आहे। आता तुम्ही म्हणणार की शेवटच्या दिवशी अमावस्या आहे, मग त्याचा उपवास करायचा की नाही करायचा? हो, अर्थातच करायचा, कारण की ती मार्गशीर्ष अमावस्या आहे, म्हणजे मार्गशीर्षचाच दिवस आहे, परंतु शेवटचा दिवस आहे, परंतु काही का असेना आपल्याला गुरुवार मिळालेला आहे। हीच अमावस्या 2 दिवस अगोदर असती तर आपल्याला गुरुवार मिळाला नसता, परंतु त्या दिवशी तो शेवट आहे, म्हणजे तो गुरुवार आपल्याला मोजण्यात घ्यायचा आहे, म्हणजेच आपले 5 गुरुवार उपवास होत आहेत। आता बऱ्याच वेळेस आपले काय होतं, 4च उपवास पडतात किंवा 3च पडतात, कारण की महिलांना मासिक प्रॉब्लेम येत असतो। तर तो गुरुवार तुम्ही काय करायचंय, उपवास करायचाय, परंतु तो गुरुवार तुमच्या मोजण्यात येणार नाही, कारण की 4 ते 5 गुरुवारमध्ये एक तरी गुरुवार आपला प्रॉब्लेम मध्ये जातच असतो। म्हणून काय करायचंय, तो गुरुवार तुम्हाला मोजण्यात धरायचा नाहीये, पुढचा त्याचा गुरुवार तुम्हाला मोजण्यात धरायचा आहे। आता उद्यापन केव्हा करायचं? आता उद्यापन करताना मी एक बाजू तुम्हाला स्पष्ट सांगेल की ज्या वेळेस तुमची जी महिन्याची प्रॉब्लेमची डेट असेल, म्हणजे मासिक पाळीची जी डेट असेल, त्या डेटनुसार तुम्ही उद्यापन करा। जर शेवटचा जो गुरुवार आहे 11 जानेवारीचा, त्या 11 तारखेच्या 4 दिवस अलीकडे पलीकडे जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या आधीच्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल, आणि जर त्या आधी तुमचा प्रॉब्लेम येऊन गेला असेल तर तुम्ही 11 तारखेला उद्यापन करू शकतात। अमावस्या आहे, बघा, महालक्ष्मीचा दिवस आहे। आपल्याकडे ज्यावेळेस मुलगी जन्माला येते अमावस्येलाच येते, तरी पण आपण लक्ष्मी स्वरूप मानतो, आणि ज्यावेळेस ती जन्माला येते आपल्या घरात भरभराट होते, त्यावेळेस आपण तिला लक्ष्मीचं रूप देतो। म्हणून अमावस्येला वाईट समजायचं नाही आपल्याला। त्यानंतर जे आपली दीपावली उत्सव असतो त्या दिवशी सुद्धा अमावस्या असते, पण आपण त्या दिवशी नाराज बसतो का, वाईट मानून घेतो का? नाही, उलट त्या दिवशी आपण मोठमोठ्या वस्तूंची खरेदी करतो, पूजा करतो। आपल्या स्वतःचं घर असेल किंवा एखादं वाहन असेल किंवा काहीही असेल तर आपण त्याची पूजा करत असतो आणि त्याला खूप काही महत्त्व देत असतो। म्हणून जो शेवटचा गुरुवार आहे, अमावस्या आहे, त्या दिवशी अमावस्येला उद्यापन करायचं का, असा चुकीचा प्रश्न मनात आणूच नका। अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता, परंतु जर तुमच्या मनाला पटतच नसेल तर तुम्ही एक गुरुवार अगोदर उद्यापन करू शकता, आणि अमावस्येच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडली तरीही चालेल, काहीही हरकत नाही, उपवास करू शकतात। त्यामुळे त्या गुरुवारचे जे काही प्रश्न असतील ते तुमचे सुटले असतील। आता बघा, मार्गशीर्षचे उपवास आहेत, म्हणजेच
हे जे 5 गुरुवार आहेत ते कधी कधी पडतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर अमावस्या आहे शेवटच्या गुरुवारी, तर उद्यापन करू शकता की नाही याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या महालक्ष्मी व्रताला खायला म्हणजे काय चालेल काय नाही, जे नवीन असतील त्यांना प्रश्न असतील, परंतु जे जुने असतील त्यांना माहिती असेलच की या उपवासाला आपल्याला फक्त फळं खायची असतात. फळं आणि दूध आपण घेऊ शकतो, कारण की बऱ्याच वेळेस फळांवरच हा उपवास केला जातो. त्याच्यामुळे जी पोथी आहे महालक्ष्मीची कथेचा जो ग्रंथ मिळतो किंवा जी पोथी मिळते त्या पोथीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. एकदा वाचून घ्या आणि त्या पद्धतीने उपवास करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये जितकी माहिती द्यायची होती ती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. जर काहीही तुम्हाला प्रश्न असेल तर नक्की विचारा आणि या महालक्ष्मी व्रताची जी मांडणी आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.